नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा पूर्वार्ध मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करतो। आता आपण ह्याच पाठाचा पुढचा भाग बघणार आहोत। आपण बघितलं होतं की महाराष्ट्रात अनेक सत्ताधीश आपल्या सत्तेचे पाय घट्ट करून पाहत होते आणि त्यामुळे वेळोवेळी त्यांच्या संघर्ष सुद्धा व्हायचा आणि त्या संघर्षामुळे महाराष्ट्रातील जनता भयभीत व्हायची, त्रासून जायची आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनता पूर्णपणे आत्मविश्वास गमावून बसलेली होती। आणि अशा परिस्थितीत ह्या जनतेला एकत्र करणं, यांच्यामध्ये परत एकदा आत्मविश्वास निर्माण करणं, नवचैतन्य निर्माण करणं गरजेचं होतं आणि हे काम वारकरी पंथाने केले। आपण आता वारकरी पंथाचे कार्य याबद्दल अभ्यास करणार आहोत। वारकरी पंथाचे कार्य आपण बघितलं होतं की अनेक संप्रदाय त्या काळात निर्माण होऊन पाहत होते आणि त्यामुळे लोकांमध्ये अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचे स्थान बळावलं होतं। सामान्य जनता दैववादाच्या आहारी गेलेली होती आणि दैववादाच्या आहारी गेल्यामुळे आत्मविश्वास पूर्णपणे त्यांनी गमावलेला होता। नशीब नावाची काहीतरी गोष्ट असते आणि सर्व गोष्टी नशिबाने मिळतात, त्यामुळे कर्तृत्वावरचा त्यांचा विश्वास कमी झालेला होता आणि ह्या लोकांमध्ये एक प्रकारची मरगळ आलेली होती। या लोकांमध्ये चैतन्य निर्माण करणं गरजेचं होतं। यांना परत एकदा आत्मविश्वासाने उभं करण्याचं काम ज्या पंथाने केलं त्या पंथाचं नाव आहे वारकरी पंथ। बघा, या पंथात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा सर्व समाजात जाऊन पोहोचली। सर्व समाजातले संत हळूहळू या कार्यात सहभागी झाले। असं म्हटलं जातं की ज्ञानदेव रचिला पाया, त्याने उभारले देवालया, नामा दयाचा किंकर, त्याने केला तो विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिदला भागवत, तुका झालासे कळस, भजन करारे सावकाश, बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा, असं वारकरी संप्रदायाची ओळख करून देताना म्हटलं जातं। अर्थात या अभंगाचा सार असा आहे की वारकरी संप्रदायात सर्व समाजाच्या संतांनी काम करायला सुरुवात केली होती। बघा, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, त्यांच्यानंतर संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत सेना नावी, त्यानंतर संत बंका, संत चोकामेळा, अशा सर्व समाजातील कितीतरी संतांची आपल्याला नावं सांगता येते। या संतांच्या बाबतीत म्हणताना जनाबाई म्हणतात की विठू माझा लेकरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताही सुंदर, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताही सुंदर, गोरा कुंभार माटीवरी, चोखा जीवा बरोबरी, संत बंका कडेवरी, नामा करुंगळी धरी। म्हणजे असे सगळ्या समाजातले संत या वारकरी संप्रदायाच्या कार्यात सहभागी होत होते। यात स्त्रिया सुद्धा मागे होत्या, अनेक महिला संत सुद्धा होत्या, ज्याच्यात संत ज्ञानेश्वराची बहीण मुक्ताबाई, चोखामेळांची पत्नी सोयराबाई, चोखामेळांची बहीण निर्मळाबाई, त्यानंतर जनाबाई, बहिणाबाई सेवूरकर, त्यानंतर कानोपात्रा, अशा अनेक संत महिलांची नावं सुद्धा सांगता येते। या संतांनी समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचं काम केलं। समाज जो मरगळ प्राप्त झालेला होता तो समाज कुठंतरी आता खुलून उठणार होता आणि त्यासाठी या सर्व समाजातल्या संतांनी काम करायला सुरुवात केली आणि ह्या लोकांना आत्मविश्वासाने जगायला शिकवलं। सर्वप्रथम अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचं महत्त्व कमी केलं पाहिजे। अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या या समाजाला बळ प्राप्त करून दिलं पाहिजे, हे संतांनी आपलं प्रथम कर्तव्य मानलं। या सगळ्या संत मंडळींचं पंढरपूर हे एक प्रमुख केंद्र होतं आणि पंढरपूरचा विठोबा पांडुरंग परमात्मा हे त्यांचं मुख्य दैवत होतं। ही सगळी संत मंडळी चंद्रभागेच्या वाळवंटात जमायची
आणि त्या ठिकाणी एकत्र येऊन कीर्तन भजन असा कार्यक्रम त्यांचा ठरलेला असायचा. तिथं एकत्र येऊन एकमेकांच्या सहवासाने ते सहवास भोजन करायचे, ज्याला काला असं म्हणतात. आणि त्यामुळे या चंद्रभागेच्या तीरावर एक तीर्थक्षेत्र निर्माण झालं होतं. या तीर्थक्षेत्राला वारकरी संप्रदायात अतिशय महत्त्वाचं स्थान निर्माण झालं होतं. बघा, या तीर्थक्षेत्राला वारंवार भेट देणारा व्यक्ती म्हणजे वारकरी. जो वारी करत असतो तो वारकरी, आणि त्याच वारकऱ्यावरून वारकरी पंथ असं नाव प्राप्त झालं. बघा, या वारकरी पंथात अनेक जे महत्त्वाचे संत झाले, त्याच्यातील काही संतांचा आपण अभ्यास करून घेणार आहोत. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेणार आहोत. त्याच्यात सर्वात प्रथम संत आहेत संत नामदेव. बघा, संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन होते. नवे ते ज्ञानदेवांपेक्षा वयाने मोठे होते. संत नामदेव हे पंढरपुरात राहत असायचे. त्यांनी खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. ते कुशल संघटक सुद्धा होते आणि उत्तम कीर्तनकार सुद्धा होते. त्यांनी कीर्तनाला ग्रामीण भागापर्यंत पोहोचवायचं ठरवलं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, अशी प्रार्थना त्यांनी केलेली होती. आणि त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या संस्कृत भाषेच्या विळख्यात अडकलेल्या शास्त्रातून बाहेर काढण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. आणि सोप्या भाषेत ह्या आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसोबत संपर्क करायचा असं त्यांनी ठरवलं. आणि त्यासाठी त्यांनी भरपूर प्रवास सुद्धा केला. संत ज्ञानदेवांच्या सोबत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण सुद्धा केलेलं होतं. आणि ज्ञानदेवांच्या मृत्यूनंतर ज्ञानदेवांचं कार्य अविरतपणे चालू ठेवावं हा ज्ञानदेवांचा सल्ला त्यांनी मानला. आणि त्या सल्ल्यानुसार त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं. आपल्यासोबत असणाऱ्या संतांचं सुद्धा ते कौतुक करत असायचे. आणि त्या संतांच्या कार्यावर ह्या नामदेवांचा ठसा उमटलेला असायचा. बघा, आपल्यासोबत आपल्या कालखंडाचे समकालीन असणारे जे सावतामाळी संत होते, त्या सावतामाळ्यांचं सुद्धा त्यांनी कौतुक केलेलं आहे. ते म्हणतात की धन्य ते अरण्य, सावतामाळ्यांचं जे गाव आहे जन्मगाव, त्या गावाबाबत म्हणताना ते म्हणतात की धन्य ते अरण्य, रत्नाचीच खाणं, जन्मला निदान सावतातो, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला जन्म माळिया घरी, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला जन्म माळिया घरी, धन्य त्याचे माता, धन्य त्याचे पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, उद्धारीला वंश माळियांचा. बघा, संत नामदेव हे ज्येष्ठ संत होते. आणि त्यामुळे आपल्या मांदियाळीतील इतर संतांना प्रेरणा देण्याचं सुद्धा ते काम करायचे. आणि त्यामुळे सर्वसामान्यांवर जसा संत नामदेवांच्या कार्याचा प्रभाव होता, तसाच प्रभाव त्यांच्या समकालीन असणाऱ्या, त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या संतांवर सुद्धा त्यांचा परिणाम होता, त्यांचा प्रभाव होता, त्यांचा ठसा उमटलेला होता. संत नामदेवांनी पूर्ण भारतभर भ्रमण करत असताना बऱ्याच दिवस पंजाबात सुद्धा वास्तव्य केलं. आणि पंजाबमध्ये राहून त्यांनी मराठी भाषेत सुद्धा कीर्तन केले. गुरु ग्रंथ साहिबा ह्या ग्रंथात त्यांची अभंगवाणी प्रसिद्ध आहे. आणि गुरु ग्रंथ साहिबा या ग्रंथात सुद्धा त्यांच्या काही अभंगांचा समावेश करण्यात आलेला आहे. शतकोटी अभंग निर्माण करावे अशी त्यांनी शपथ घेतलेली होती. आणि संत ज्ञानेश्वरानंतर वारकरी संप्रदायाचं काम अपूर्ण राहू नये असा त्यांनी एक प्रकारे ध्यास घेतलेला होता. आणि त्या ध्यासातून त्यांनी गावखेड्यात जाऊन आपल्या लोकांना आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल माहिती करून दिली आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं. बघा, संत चोखामेळांची आपण जर कधी पंढरपूरला गेलो तर सर्वप्रथम पंढरपूरच्या मंदिरात जात असताना जी नामदेव पायरी लागते, नामदेव पायरीच्या जवळच चोखामेळांची समाधी आहे. हे चोखामेळा अस्पृश्य समाजातील आहे म्हणून त्या काळातील लोक त्यांच्यावर टीका करायचे. मात्र नामदेवांनी चोखामेळामधला भाव ओळखला, त्यांच्यामधला खरा भक्त ओळखला आणि चोखामेळांची समाधी पंढरपूर
बांधून घेतली, हे त्यांचं काम खरं अविस्मरणीय आहे. चोखामेळांची समाधी बांधून घेतल्यामुळे त्या वारकरी संप्रदायातील, एकटा वारकरी संप्रदायातील आपल्याला कोणत्याही प्रकारे भेदभाव केला जात नाही, ही जी भावना आहे ही भावना लोकांपर्यंत पोहोचली. विसोबा केचर यांना संत नामदेवांनी गुरु मानलेलं होतं आणि त्यांच्याकडून त्यांनी गुरुमंत्र घेतलेला होता. दुसरे महत्त्वाचे संत आहेत वारकरी संप्रदायातील, ज्यांच्या कार्याबद्दल आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे, ज्यांचं नाव आहे संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असं संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव, ज्यांचा जन्म आपेगाव इथे झाला. पैठण तालुक्यात औरंगाबाद जिल्ह्यात आपेगाव नावाचं छोटंसं खेडं आहे, तिथं त्यांचा जन्म झाला. बघा, अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि या परिस्थितीमुळे समाजाने त्यांना किती छळलेलं होतं हे आपल्याला विविध साहित्यातून समजलेलं आहे. तरी सुद्धा कोणताही मनाचा तोल न जाऊ देता आणि त्या लोकांबद्दल तिरस्कार निर्माण न होऊ देता त्यांनी आपल्या जीवनात संयमाला खूप महत्त्व दिलं. बघा, त्यांनी भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी म्हणून आपण ओळखतो. भावार्थ दीपिका म्हणजे संस्कृतमध्ये जी गीता आहे ती सामान्यांना समजत नाही, ती फक्त संस्कृत पंडितांना समजते आणि ती सामान्यांपर्यंत पोहोचली तर सामान्य जनतेला भक्तीचा आनंद घेता येईल आणि या भक्तिरसात सामान्य जनता, सामान्य प्रजा, अशिक्षित लोक सुद्धा न्हावून निघतील, यासाठी त्यांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीत लिहिला. मराठी भाषेची थोरवी वाढवली. मराठी भाषेची थोरवी वाढवत असताना महाराष्ट्रातील अनेक लोकांना त्यांनी एकत्र बांधण्याचं काम केलं आणि सामान्य जनतेला अतिशय सोप्या भाषेत परमार्थ काय असतो हे त्यांनी शिकवलं. बघा, वारकरी संप्रदायाची गुरु परंपरा सांगत असताना ते म्हणतात की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोलला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार जोजविले. बघा, नाथ संप्रदाय हेच वारकरी संप्रदायाचं मूळ आहे आणि शिवपूर्व काळात हे दोन संप्रदाय अतिशय महत्त्वाचे होते, नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय. आणि त्याच कालखंडात महानुभाव संप्रदाय सुद्धा उगम पावत होता. या सगळ्या संप्रदायांची शिकवण एकच होती की अंधश्रद्धेला कोणत्याही प्रकारचं स्थान देऊ नये आणि कर्मकांडाला महत्त्व देऊ नये. सर्व पंथांचा ध्यास एकच होता की या जनसामान्यांना या अंधविश्वासातून, या अशिक्षितपणाच्या विळख्यातून बाहेर काढलं पाहिजे, हाच सगळ्या संप्रदायांचा उद्देश होता. बघा, ज्ञानदेवांना सामान्य जनतेपर्यंत अभंग रचना पोचवायची होती, त्यामुळे त्यांनी हरिपाठाचे अभंग लिहिले. अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला, चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिला आणि या सगळ्या ग्रंथातून त्यांनी अतिशय साध्या लोकभाषेचा वापर केला. त्यामुळे जनसामान्यांना सुद्धा वाटू लागलं की प्रपंच सोडून जंगलात जाऊन पांढरे कपडे, भगवे कपडे, काळे कपडे घालूनच परमार्थ करता येतो. ही जी भावना होती, ही भावना सामान्याच्या मनातून या वारकरी संतांमुळे कमी कमी होत गेली. ज्ञानदेवांना अजून काही भावंड होती, ज्यांचं नाव होतं निवृत्तीनाथ, मुक्ताबाई आणि सोपानदेव. निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते. निवृत्तीनाथांबद्दल बोलताना ज्ञानदेव सांगतात की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. ज्ञानदेवां म्हणतात की निवृत्तीनेच हे कार्य आपल्याला करायला सांगितलेले आहे आणि म्हणून आपल्या मोठ्या बंधूला त्यांनी गुरुस्थानी मानले आणि त्यांना गुरुस्थानी मानून समाज कार्य सुरू ठेवले. त्यांचे बंधू सोपानदेव यांनी सुद्धा अभंग रचना केलेली आहे. मुक्ताबाईंनी सुद्धा अभंग रचना केलेली आहे. निवृत्तीनाथ हे तर त्यांचे गुरुच होते, त्यांनी सुद्धा छानपैकी काव्यरचना केलेली आहे आणि अतिशय प्रासादिक आणि प्रसन्न अशा काव्यरचनेतून समाजात
जी मरगळ निर्माण झालेली होती त्यांना नवचैतन्य देण्याचं काम संत ज्ञानदेवांनी केलेलं आहे. बघा, संत ज्ञानदेवांबद्दल आपल्याला अधिक माहिती अजून आहे की संत ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले होते, इतकी शक्ती त्यांच्याकडे होती. त्यानंतर त्यांनी भिंत चालवली होती. अहमदनगर येथे एका दगडी खांबाला टेकून त्यांनी भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि त्या दगडी खांबाला आज पैसाचा खांब म्हणून ओळखलं जातं. या ज्ञानदेवांच्या कार्यामुळे वारकरी संप्रदायाला भरभक्कम असा पाया लावला आणि वारकरी संप्रदायाची पताका उंचच उंच जाऊ लागली. संत ज्ञानदेवानंतर आपल्याला ज्या संतांचा अभ्यास करायचा आहे त्यांचं नाव आहे संत एकनाथ. बघा, संत एकनाथ हे पैठण येथे जन्माला आले होते. त्यांच्या घरात संत परंपरा आधीपासून होती, पूर्वीपासून होती. त्यांचे पंजोबा भानुदास हे सुद्धा एक संत होते आणि त्यांच्याच वंश परंपरेत एकनाथांचा जन्म झाला. एकनाथांना आपल्या आई वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे आजोबा आणि आजी यांनी त्यांचा सांभाळ केला. संत एकनाथांचे गुरु होते जनार्दन स्वामी. त्या जनार्दन स्वामींकडून त्यांना गुरु दीक्षा मिळालेली होती आणि ती गुरु परंपरा सांगत असताना संत एकनाथ प्रत्येक ठिकाणी एका जनार्दनी असा उल्लेख करतात. वै दानगड अशी त्यांची काव्यरचना प्रसिद्ध आहे. बघा, अतिशय साध्या भाषेत, लोकभाषेत काव्यरचना करणं हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यांनी अभंग, गवळणी, भारुडे या साहित्य प्रकारांचा वापर केला. आता गवळण आणि भारुड हे अतिशय ग्रामीण लोकांना सहज समजतील असे साहित्य प्रकार. संस्कृत भाषेत असणारं भागवत हा धर्मग्रंथ आपला, तो संस्कृत भाषेत असल्यामुळे जनसामान्यांना, अशिक्षित लोकांना तो कठीण वाटायचा आणि त्याची ती काठिण्य पातळी असल्यामुळे अशिक्षित लोकांना त्याच्यातला भाव समजत नसे. त्यामुळे त्यांनी त्या भागवताचं मराठीत भाषांतर, मराठीत त्याचं महत्त्व विशद करून दिलं. त्यांनी भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिहिला. त्या भावार्थ रामायणाच्या ग्रंथात त्यांनी मराठी भाषेचा वापर केला. जनसामान्यांना हे भावार्थ रामायण समजावं यासाठी त्यांनी भावार्थ रामायणाचा उपयोग केला. या भावार्थ रामायणाच्या कथेच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन लोकजीवनाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. बघा, त्या काळात काही संस्कृत पंडित असे होते की ते मराठी भाषेला अतिशय खालचा दर्जा द्यायचे. मराठी भाषा ही अशिक्षितांची आहे असे ते संस्कृत पंडित समाजावर बिंबवत असत. त्यांना अतिशय कठोर शब्दात, अतिशय कठीण शब्दात संत एकनाथ विचारतात, संस्कृत भाषा देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. जशी संस्कृत भाषा देवाने केली, मग काय आमची प्राकृत भाषा काय चोराने केली का, चोरापासून आणली का? त्यामुळे त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करून जनसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत गवळणी, भारुडे लिहिली आणि त्यामुळे जनसामान्यांना धर्म, संप्रदाय कळायला मदत झाली. असे हे संत एकनाथ महाराष्ट्रातील गावागावापर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यामुळे संत एकनाथांनी भागवत धर्माला भक्कम खांब दिला असं म्हटलं जातं. त्यानंतरचे संत आहेत संत तुकाराम. बघा, तुकाराम महाराज हे पुण्याजवळील देऊळ येतील. तुकाराम महाराजांबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांची अभंग रचना ही अतिशय प्रसन्न आणि प्रासादिक आहे. तुकारामांची अभंग गाथा हा मराठी साहित्यातील सगळ्यात मोलाचा ठेवा आहे. कारण तुकारामांनी जी भाषा वापरली ती भाषा अगदी जनसामान्यांना समजेल अशी आहे. रंजल्या गांजलेल्या लोकांबद्दल बोलताना ते म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा देव तेथेच जाणावा.
बघा, जे रंजले गांजलेले आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम असलं पाहिजे असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराजांनी त्या काळातील अंधश्रद्धा आणि कर्मकांड, दैववाद यांच्यावर कठोर टीका केली. बघा, तो काळ असा होता की महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. शिवपूर्व काळात अनेक सत्ताधीश मराठी माणसांना लुटत असायचे. त्या सत्ताधीशांपेक्षा आपलेच जे अधिकारी होते ते अधिकारी सर्वसामान्यांना लुटून घ्यायचे, नको तितका शेतसारा जमा करायचे आणि जे स्वतःला स्वयंघोषित म्हणणारे संत होते ते संत या लोकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घ्यायचे. आणि त्याचमुळे संत तुकारामांनी या स्वयंघोषित या ढोंगी साधूंवर टीका करत असताना अभंग लिहिला. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावणी या राख, डोळे झाकुनी करीती पाप. भोगी विषयाचा सोहळा दाऊन वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जळो दयांची संगती. बघा, तुकाराम महाराज म्हणतात की असे जे लोक आहेत यांची संगत करणं सुद्धा चुकीचं आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या ग्रंथरचनेतून दाखवून दिलं की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आपल्या ज्या ऋषीमुनींनी, आपल्या ज्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी आचरणाचा मार्ग सांगितलेला आहे, तो आचरणाचा मार्ग जगून दाखवण्यासाठी आमच्यासारख्या संतांचा जन्म झालेला आहे असं ते म्हणतात. आणि ते सांगतात की आपण कोणाच्याही विश्वासावर, अंधविश्वासावर, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. बघा, तुकाराम महाराजांकडे सावकारकी होती आणि त्यामुळे त्यांच्याकडे अनेक लोकांचे म्हणजे त्यांच्याकडे ज्या कर्जाच्या वह्या होत्या त्या कर्जाच्या वह्यांमध्ये अनेक लोकांना त्यांनी कर्जमुक्त करून टाकलं. त्या कर्जाच्या ज्या वह्या होत्या त्या वह्या त्यांनी इंद्रायणीत बुडून टाकल्या आणि अनेक लोकांना कर्जमुक्त करून टाकलं. जनसामान्यांचं शोषण करणे हा खरा धर्म नाही, तर जनसामान्यांना कर्जमुक्त करून टाकणे हा त्यांचा धर्म होता. बघा, त्यांनी असं, त्यांच्या घरची परिस्थिती चांगली होती आणि त्यांच्या वडिलांच्या काळात त्यांच्याकडून लोक कर्ज घेऊन जायचे. त्या कर्जामुळे लोकांना कर्जाचा बोजा वाढला होता आणि लोकांना त्याच्यामुळे अतिशय त्रास होत असायचा. तुकाराम महाराजांनी त्या सगळ्या वया नदीत बुडून टाकल्या, इंद्रायणीत बुडून टाकल्या आणि सगळ्या लोकांना कर्जमुक्त केलं. भारतात कर्जमुक्त करणारे ते पहिले सावकार होते. बघा, तुकाराम महाराजांना धर्म सांगण्याचा, प्रवचन करण्याचा, भजन करण्याचा अधिकारच नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं. आणि त्या काळातील संस्कृत पंडित तत्कालीन स्वतःला संत म्हणणारे लोक त्यांना विरोध करायचे की तुम्हाला धर्म सांगण्याचा अधिकार नाही, भजन करण्याचा अधिकार नाही, कीर्तन करण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून या लोकांनी तुकाराम महाराजांना खूप त्रास दिला. तुकाराम महाराजांनी ज्या वहींमध्ये अभंग रचना केलेल्या होत्या त्या वह्या या लोकांनी इंद्रायणीत टाकून दिल्या. आपल्याला माहिती आहे की इंद्रायणीत टाकलेल्या ह्या नद्या काही दिवसानंतर आपोआप वरती आल्या. कोणत्याही प्रकारची अभंग रचना त्यातून पुसली गेली नाही. तुकाराम महाराजांचे सर्व जाती जमातीतले संत त्यांचे शिष्य होते. बघा, ज्या रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांवर आरोप केला त्याच रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची नंतर सेवा केली. तुकाराम महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना समान वागणूक दिली आणि म्हणून सर्व जाती धर्मात त्यांचे शिष्य पसरलेले होते. अनेक लोकांची अशा वेळी आपल्याला नावं सांगता येतील. गंगाराम पंत मवाळ जे होते ते गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे हे त्यांचे प्रमुख शिष्य. संताजी जगनाडे आणि गंगाराम पंत मवाळ यांनी तुकाराम महाराजांचे अभंग लिहून ठेवले आणि त्याचमुळे आज सुद्धा हा अनमोल ठेवा आपल्याला अभ्यासता येतो.
तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगांमुळे आज सुद्धा समाजात चैतन्य निर्माण होत असते, समाजात शक्ती प्राप्त होत असते. कारण हे अभंग अतिशय प्रासादिक आहेत आणि अतिशय प्रसन्न करणारे आहेत. तुकाराम महाराजांनंतर आपल्याला ज्या संत कार्याची फलश्रुती हा मुद्दा अभ्यासायचा आहे. संत कार्याची फलश्रुती बघा, हे संत जे होते आपले, हे वारकरी संप्रदायातले सगळे संत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे काम करत होते. आणि त्यामुळे काय झालं की समाजात एक शक्ती निर्माण झाली. लोकांमध्ये जी मरगळ आलेली होती, त्यांचा जो खालावलेला आत्मविश्वास होता, स्वाभिमान खालावलेला होता, तो स्वाभिमान त्यांचा जागा झाला आणि त्यांना परमार्थाच्या वाटेने अतिशय सोप्या भाषेत प्रपंच करून कसा संसार सांभाळून कसा परमार्थ करता येतो हे या वारकरी संप्रदायाने, वारकरी संतांनी समजावून दिलेलं होतं. आणि त्याची फलश्रुती अशी झाली की लोक आता कार्य करायला, लढायला तयार झाले. लोकांनी अंधश्रद्धा मानणं सोडून दिलं. कर्मकांड असेल, दैववाद असेल, याच्या आहारी जो गेलेला समाज होता, नैराश्यात सापडलेला समाज होता, तो नवचैतन्याने जगू लागला. त्याच्यात बळ संचारले. आणि ह्या अभंगांमुळे, या संतांच्या अभंगांमुळे, या संतांच्या कार्यामुळे, या संतांच्या भजन कीर्तनामुळे समाजात एकता निर्माण झाली. संतांनी जी शिकवण दिलेली होती की आपण सर्व एकच बंधू आहोत, सर्व मानवांमध्ये एकच ईश्वर नांदत असतो आणि त्यामुळे त्या मानवाचं मन दुखावणं म्हणजे ईश्वराचं मन दुखावणं, ही जी शिकवण लोकांना दिली होती, त्या शिकवणीमुळे समाजात आता चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे लोकांचे व्यवहार सुरू झाले. बघा, या वारकरी संप्रदायात सर्व संप्रदायाचे लोक होते, सर्व व्यवसाय करणारे लोक होते, सगळ्या प्रकारचे धंदे करणारे लोक होते. आणि त्यामुळे या विविध व्यवसाय करून आपला प्रपंच साधता येतो, ही भावना वारकरी लोकांमध्ये, वारकरी संतांनी लोकांमध्ये जागृत करून दिली. हे काम करणं म्हणजे एक पाप आहे, हे त्या काळातील संस्कृत पंडितांना वाटायचं, जे स्वतःला उच्च स्थानावर बसून या लोकांना अगदी खालच्या दर्जाची वागणूक द्यायचे, त्या लोकांकडून सेवा करून घ्यायचे. त्या लोकांचा स्वाभिमान मात्र या वारकरी संप्रदायामध्ये दुखावला गेला. मग त्या लोकांनी काय केलं तर या वारकरी लोकांना, वारकरी संप्रदायाचं काम करणाऱ्या लोकांना आणि संतांना, वारकरी धर्म स्वीकारणाऱ्या लोकांना आणि वारकरी संप्रदायाचं काम करणाऱ्या संतांना त्रास द्यायचं ठरवलं. मात्र संत तुकारामांनी असं सांगितलं की तोच खरा संत सोशी जगाचे आघात. तोच खरा संत असतो जो जगाचे आघात सोसत असतो. आणि तसे आघात या वारकरी संतांनी सोसून घेतले. ज्ञानदेवांना सुद्धा त्रास झाला, तुकारामांना सुद्धा त्रास झाला, सगळ्या संतांना या समाजाच्या तिरस्काराला सामोरं जावं लागलं. मात्र वारकरी संत मागे हटले नाही. तर तुकाराम महाराज सांगतात की मेनामुनी आम्ही मऊ विष्णुदास कठीण वज्रास भेटू ऐसे, भले देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती देऊ काठी. बघा, वेळ आली तर आम्ही विष्णुदास अतिशय मऊ आहे, प्रेमळ आहोत, पण वेळ आली तर नाठाळाच्या माती काठी देण्याची सुद्धा आम्ही शक्ती देतो, असं त्यांनी समाजाला बजावून सांगितलं. आणि त्यामुळे समाजात लोकांमध्ये एक शक्ती प्रदान झाली. समाजातील लोक आता शिक्षणाला महत्त्व देऊ लागले, अंधश्रद्धेपासून ते दूर राहू लागले. आणि हे जे परकीय सत्ताधीश आहे, आदिलशाही, निजामशाही, मुघल यांच्या विरुद्ध लढण्याचं बळ शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात या वारकरी संप्रदायामुळे निर्माण झालं. बघा, संत ज्ञानदेवांमुळे या वारकरी संप्रदायाला धर्माचं स्वरूप प्राप्त झालं होतं. आणि धर्माधर्मात भेदभाव करू नये ही एकनाथांची शिकवण या सर्वसामान्य लोकांनी पाळलेली होती. आणि त्यामुळे लोकांमध्ये भेदभाव करू नये, आपल्या धर्माचा जसा आपण आदर करतो तसाच आदर
आपण इतर धर्मांचा सुद्धा केला पाहिजे, ही खऱ्या अर्थाने संत कार्याची फलश्रुती ठरली. आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाचं काम हे महाराष्ट्राच्या शिवपूर्वकालीन महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायामुळे खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरणा मिळाली. आपल्याला माहीत आहे की संत तुकारामांनी शिवाजी महाराजांना सुद्धा प्रेरणा दिली होती. संत तुकारामांच्या कीर्तनात शिवबा जाऊन बसायचे, संत तुकारामांच्या पायावरती डोकं ठेवायचे आणि संत तुकारामांकडनं त्यांनी प्रेरणा सुद्धा घेतलेली होती. शिव तुझे नाव ठेवले पवित्र, छत्रपती सुप्त विश्वाचे की, असं संत तुकारामांनी शिवाजी महाराजांबद्दल म्हटलेलं होतं. आणि त्यामुळे या संत कार्याची फलश्रुती ठरली की लोकांना स्वराज्य कार्यासाठी आपला मार्ग सापडला. बघा, त्यानंतर आपल्याला ज्या संतांचा अभ्यास करायचा आहे त्यांचं नाव आहे रामदास स्वामी. रामदास स्वामी हे सुद्धा एक कुशल संघटक होते. त्यांचा जन्म मराठवाड्यातील जांभर या गावी झाला होता. रामदास स्वामींनी समाजात एक मोठी चळवळ उभी केली, लोकांना एकत्र केलं, बाळगोपालांना, तरुणांना एकत्र केलं आणि त्यांना बलोपासनेचे महत्त्व सांगितलं. सर्वप्रथम आपले बाहू मजबूत असले पाहिजे तर आपण कोणत्याही समस्येशी, कोणत्याही सत्तेशी आपण संघर्ष करू शकतो. म्हणून बलोपासना ही महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे त्यांनी गावोगावी रामाची आणि हनुमानाची मंदिरं बांधली आणि रामाच्या आणि हनुमानाच्या भक्तीचं महत्त्व त्यांनी तरुणांना आणि बालगोपालांना समजावून दिलं. संत रामदासांनी रामदासी संप्रदाय उभा केला आणि त्या रामदासी संप्रदायाच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी केली. रामदासी संप्रदायाचं चाफळ हे मुख्य केंद्र होतं. त्या ठिकाणी सर्व रामदासी संप्रदायातले संत एकत्र जमायचे आणि चळवळ खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी उभी केली. गावागावापर्यंत रामदास स्वामी जाऊन पोहोचले आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना सल्ला दिला की मराठा धक्का मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे, सर्व मराठ्यांनी एकत्र आलं पाहिजे, तरच आपण या आदिलशाहीशी, या निजामशाहीशी, पोर्तुगीजांशी, या सगळ्या परकीय सत्ताधीशांशी आपण संघर्ष करू शकू. हा संदेश त्यांनी दिला आणि त्याची फलश्रुती अशी झाली की लोकांमध्ये एक प्रकारे ताकद आली, चैतन्य आलं, शक्ती आली. बघा, शेवटचा मुद्दा आपल्या शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा पारतंत्र्यातील स्वातंत्र्याची प्रेरणा. बघा मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की वारकरी संप्रदायाने पारतंत्र्यात या महाराष्ट्राला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. महाराष्ट्रात बहुतांशी आदिलशाही, निजामशाही, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच यांनी आपल्या सत्तेचे पाय पसरायला सुरुवात केलेली होती. आणि मग त्या काळात हा अशिक्षित समाज अगदी घाबरून गेलेला होता, हवालदिल झालेला होता. मग वारकरी संतांनी त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केलं. त्याचबरोबर वीरमाता जिजाऊंनी त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केलं. बघा, जिजाऊंनी अनेक बाजारपेठा सुद्धा त्या काळात बसून घेतल्या होत्या. त्यामुळे जिजाऊंच्या नावाने सुद्धा जिजापूर नावाची बाजारपेठ आहे. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात काही बाजारपेठा बसून घेतल्या होत्या, ज्यात आहे परसुजी नावाची बाजारपेठ आहे. त्यानंतर खेळोजी नावाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठांना जिजाऊंनी महत्त्व दिलं. संतांनी या स्वातंत्र्यासाठी प्रेरणा दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचे स्वराज्य संकल्पक आपण ज्यांना म्हणतो ते शहाजीराजे. खऱ्या अर्थाने स्वराज्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली होती, स्वराज्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली होती. ते मात्र निजामशाही आणि आदिलशाही नोकरी करत असायचे. मात्र नोकरी करत असताना महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण झालं पाहिजे ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी पाहिली होती. आणि त्यामुळे शहाजीराजे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या स्वराज्याचे संकल्पक म्हणता येतील. आणि खऱ्या अर्थाने त्यांनीच ती प्रेरणा दिलेली होती. वारकरी संतांसोबतच जिजाऊ आणि शहाजीराजे
यांचं नाव या ठिकाणी अतिशय प्राधान्याने घेतलं पाहिजे. त्यांनी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची प्रेरणा ह्या पारतंत्र्यात दिलेली होती आणि त्यामुळे हा मराठी माणूस आपल्या पाठीचा कणा ताठ करून लढायला उभा राहिला. आपला स्वाभिमान जागृत झाला आणि मोठ्या आत्मविश्वासाने मराठी माणसाने शिवपूर्व काळातच मूठ बांधली की आता आपल्याला स्वराज्यात राहायचं आहे, स्वराज्य निर्माण करायचं आहे. आणि मग त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर स्वराज्याचा हळूहळू पाया रोवला गेला. अशा पद्धतीने आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्राबद्दल माहिती घेतलेली आहे. बघा आता तुम्हाला या पाठाचा खालचा स्वाध्याय सोडवायचा आहे. आपण जेवढा पाठ शिकलो त्या पाठाच्या आधारे पाठाखाली जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न अतिशय छान पद्धतीने सोडवा आणि ते सोडवलेले प्रश्न फोटो काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका. मग मी ते तपासून देईन. धन्यवाद.